धावफलकाला सुरुवात अवंतर धाब्याने केली गेली. कुठेतरी आपण पाहिलं आहात तर तिची धावसंख्या बॅटने यायला पाहिजे होती. तिथे मात्र डोंगरे तारोडे या संघाला बोनसच्या रूपाने धाव दिले गेले. हो, पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण देवेश याला बघतोय. एक परफेक्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे देवेश याची. 8 हिटर संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये बॅटिंग लाईनअप खूप मोठे आहे. कव्हर क्षेत्रामध्ये कव्हर आणि पॉईंटमधून चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय गोलीच्या वेगाने फरार. पहिला चौकार मिळतोय टीम डोंगरे तारोडे या संघाला. थँक्यू. हो, अजून एक फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. प्रदीप यांना आपण बघतोय. थोडासा साऊंडचा ना व्हॉल्यूम थोडासा कमी ठेव, थोडासा. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाले. कुठेतरी ज्या धावांना आकार द्यायचा होता तो रॉयच्या बॅटमधून आलेला चौकार आपण पाहिलंय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा यावेळी स्ट्राईक एंडला फ्रँक हियाला आपण बघतोय. चांगलं बॅटिंग करावी लागेल टीम डोंगरे तारोडे या संघाला. अजून एक खूपसूरत शानदार वजनदार चौकार पाहायला मिळतोय. चौकाराने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 10 या आकड्यावरती. प्रथमतः बॅटिंग करतोय डोंगरे तारोडी संघ. पॉवर प्लेची पूर्णपणे फायदा उचललाय. मात्र यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. अगदी झेलखाली आलाय आणि इथे पहिला विकेट गमावलाय टीम डोंगरी तारोडी या संघाने. फ्रँक बाद होत आहेत आणि पहिला हादरा पहिला धक्का टीम डोंगरी तारोडी या संघाला बसलाय. थँक्यू जे पहिला षटक समाप्त केलं गेलं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावफलकावरती पाहायला मिळतो आहे 10. 5 षटकांची मॅच आहे आणि या 5 षटकांमध्ये एक मोठी धावसंख्या टीम डोंगरी तारोडे या संघाला रचावी लागेल. फार प्रयत्न करावे लागतील कारण समोर संघ जर पाहिला तर आपण तर घोडबंदर संघ आहे. नितीन संदीप सारखे खेळाडू या संघामध्ये आहेत. या हंगामामध्ये जर आपण पाहिलात तर नितीन सारखा आक्रमक खेळाडू अगदी पूर्णपणे टचमध्ये आहे. आणि त्या संघासमोर तुम्हाला टार्गेट जर सेट करायचं आहे तर 5 ओव्हरमध्ये 55 ते 60 धावा या धावफलकावरती लागणं गरजेचं आहे.
चांगले बॅटिंग करावे लागेल. रॉय मैदानामध्ये आहे. रॉयकडे आशा आहे. रॉयकडे ताकद आहे. चारी साईडने खेळण्याचं काम रॉयच्या माध्यमातून केलं जातं आहे. क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झाला होता. पण या संध्या जो कुठे आहेत त्या संध्यांचं फायदं तुम्हाला उचलायचं आहे. कारण संधी तुम्हाला चुकून मिळेल. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला संधी दिली जाणार नाही आहे. क्रमांक 2मध्ये गोलंदाजी मार्गवर उमेश ह्या गोलंदाजाला बोलवलं गेलं आहे. प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आहे. घोडबंदर मास्टर संघाच्या माध्यमातून होप्लिक केलं आहे चेंडूला. मिड विकेट क्षेत्रामध्ये मंदार आपण बघतोय. क्षेत्ररक्षण अगदी चांगलं केलं गेलं आहे. मात्र 2 धावा या बॉलवरती पूर्ण करत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन धावफलकावरती 13 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. वेलेरियन आणि रॉय ही जोडी मैदानामध्ये आहे. हो मोठा फटका खेचलाय. लांब लचक फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक झेल गाडी येतोय. उंची जास्त लांबी कमी आणि वेलेरियन बाद. थँक्यू DJ. 2 गडी बाद. संघाची धावसंख्या 13 वरती पाहायला मिळते. न्यू बॅट्समन मैदानामध्ये संजू या फलंदाजाला पाठवलं गेलं आहे. क्रमांक 4 वरती हा फलंदाज आला आहे. क्रमांक 2 आणि क्रमांक 3चे बॅट्समन मैदानामधून वापस परतले गेलेत. पराक्रमी बॅटिंग करावी लागेल. एखाद्या खेळाडूला एखाद्या फलंदाजाला ती पराक्रम करावा लागेल. ती बॅटिंग करावी लागेल. कुठेतरी जो संघर्ष करतोय संघ त्या संघर्षामधून बाहेर पडावं लागेल. संजू यावेळी बॉल चांगला हाताला गेला आहे. काय केली जाते मात्र आपण पाहिला तर कुठलाही बॉल पंच अगदी निरखून आणि पारखून आणि त्यानंतरचा तो डिसिजन आमच्या पंचांचा असं आहे. अनुभवी पंच आहेत दोन्ही आणि चांगली भूमिका त्यांची या अग्रिकुळी समाजसेवा मंडळामध्ये पाहायला मिळते. यावेळी खराब बॉल आहे. आउटसाईड द लेग स्टंप पाहायला मिळतो आहे. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोचलाय जाऊन 14 या आकड्यावरती. दोन धावा या बॉलवरती पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. आता मात्र 8च्या सरासरीने बॅटिंग पाहायला मिळते. कारण कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा या 2 फलंदाजांनी पटकावल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहिला तर या ओव्हरमध्ये फक्त उमेश धावा खर्च करतोय 6. 2 षटक 16 धावा. ऐकू एक मधुर संगीत आमच्या DJ मास्टर यांच्याकडून. पुढील बॉल पहिलाच बॉल अगदी पुश केले. म्हटलं जातं नाही पुश करो आणि खुश राहो. पुश केला आणि पुश केल्यानंतर त्या बॉलवरती 2 धावा फलंदाज रॉय पूर्ण करतोय. 2 धावेने संघाचे धावफलक पुढे सरकत असताना 18 वरती जाऊन पोहोचलाय. नितीन येतोय क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्गवर. चांगली गोलंदाजी करावी लागेल नितीन यालाही. कुठेतरी ज्या धावा कुठल्या गेल्या त्याच्यावरती अजून ब्रेक द्यावा लागेल. मात्र एका साईडला रॉय आहे
आक्रमक खेळाडू डोंगरीचा मानला जातो आहे, मात्र ती आक्रमकता दाखवावा लागेल, कारण तुमच्याकडे संधीची कमी आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सिद्ध व्हायचं आहे. टेनिस क्रिकेट आपण पाहिला तर अगदी झटपट क्रिकेट म्हणून या खेळाला ओळखलं जात आहे. व्यवस्थित पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल या ओव्हरमधील पाहायला मिळतो आहे. 3 बॉल या ओव्हरमधील पूर्ण केले गेले तर धावफलक जर आपण पाहिला तर 18 धावा. हॅलो 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 पुढील बॉल गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय. कुठेतरी धावा यायला पाहिजे होत्या आणि त्या धावा इथे मात्र रोखल्या गेल्यात. धावा येणं, चांगली बॅटिंग आता मात्र करावी लागेल. धावा कशा प्रकारे येत आहेत, धावा कशाने येत आहेत याला महत्त्व नाही आहे, धावा येणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल नितीन याला आपण बघतोय. हो मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅटला अगदी आतली खडा लागले आणि चेंडू घोषांकित क्षेत्राकडे आपण पाहिला तर 2 धावा इथे आमचे पंच घोषित करतायत. चांगलं बॅटिंग करावी लागेल. काही अंतिम बॉलमध्ये आता मात्र तुम्हाला जो बॅटिंगचा स्पीड आहे तो वाढवावा लागेल, कारण 3 षटक तुमचे संपले गेलेत आणि 3 षटकांमध्ये तुम्ही बॅटिंग करत असताना धावसंख्या 27 वरती पाहायला मिळते. येस, मी विनंती करेन जेम्स नुनिस यांना की आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत. जेम्स नुनिस यांना मी विनंती करते, सर आपण या. आपलं सहर्ष स्वागत टीम उत्तम मास्टर चषक 2026 मध्ये. आज आपण पाहिला तर 18 तारीख आहे आणि आज मिस्टर सॅनिओ यांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच सॅनिओ आपणास वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य देव तुम्हाला अगदी चांगल्या रीतीने देऊ आणि तुमच्या सर्व मनोकामना या नक्कीच पूर्ण होत याच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि पुन्हा एकदा वन्स अगेन हॅपी बर्थडे मिस्टर सॅनिओ. जेम्स नुनिस सरांचे इथे आगमन होत असताना आपण पाहतोय. ड्रिंक बी घेतला गेलाय. आपण बघतोय उन्हाचा जो अभाव आहे आणि त्या उन्हाच्या अभावाने नक्कीच 3ऱ्या षटकामध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक घेतोय. तर तोपर्यंत आपण करूया शुभ सन्मान. मंचावरती उपस्थित जेम्स नुनिस सरांचा इथं शुभ सन्मान आपण करतोय. जेम्स नुनिस सरांचं सन्मान इथे केलं जातं आहे. आपण पाहिलात तर हेमंत म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे केला जातो आहे. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत उत्तम मास्टर्स चषक 2026 मध्ये. वेलकम वेलकम वेलकम.
तीन षटक 27 धावा या धावफलकावरती आपण बघतोय. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवर बोलवला गेलाय सीताराम याला. राईची स्पर्धा कोण विसरेल आणि कोण विसरेल ती बॅटिंग सीताराम याची. पहा या स्पर्धेमध्ये आगरी कोळी समाजसेवा मंडळामध्ये या सीझनला लेट आलाय सीताराम, मात्र अगदी थेट आलाय. टायमर ऑन असणार आहे, लक्षात घ्या. टाईमपास तुम्ही जर केला तर तुम्हाला डायरेक्ट पॅनल्टी दिली जाईल. प्रत्येक टीम्सना वॉर्निंग दिलं जाईल. 4 षटकं तुम्हाला 20 मिनटामध्ये पूर्ण करायचे आहेत आणि 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनटाचा कालावधी दिला जाईल. तुषार पाटील आमचे स्कोरर आपण बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून टायमर अगदी सेटअप केला आहे, लक्षात घ्या. धावचिच्च्या रूपाने संजू बाद होत आहे आणि त्याची जागा भरण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. जोसेफ या फलंदाजाला आपण बघतोय. आक्रमक फलंदाज आहे जोसेफ, मात्र ती आक्रमकता आता दाखवावी लागेल. तुमच्या खात्यामध्ये आता बॉल कमी आहेत, तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. 50 धावांपर्यंत तुम्हाला मजल मारायचे आणि त्या 50 धावा करण्यासाठी आता मात्र हवाई सफर करावी लागेल. चेंडूला हवेमध्ये उडवणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल सीताराम याचं. एक चांगली गोलंदाजी सीतारामच्या माध्यमातून हाताळली गेली. धावा धावफलकावरती लागायला पाहिजेत, धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. एका साईडने गोलंदाजी चांगली केली जाते घोडबंदर मास्टर संघाकडून, कारण अगदी बलवान संघ घोडबंदर संघाला म्हटलं जात आहे आणि तो संघ यावेळी एक चांगली कामगिरी गोलंदाजीच्या मार्गावर करतो आहे. मात्र एका साईडला एखाद्या फलंदाजाला ती जिम्मेदारी बॅटिंग करत असताना घ्यावी लागेल. सरळ बॅटने केल्या, 20 मध्ये फटका. क्षेत्ररक्षक आपण बघतोय नितीन खूप वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. संघाची धावसंख्या या 2 धावेने पुढे सरकत असताना पोचले जाऊन 30 या आकड्यावर. रन ऑन बोर्ड. 30 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग करतोय टीम डोंगरे तारुडी संघ. फटका फसलाय. नो मॅच रिझल्टमध्ये चेंडू पडला जाईल. अगदी सेफ फटका हा पाहायला मिळतोय. 2 धावा इथे पूर्ण करतायत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही आहे. 2 धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 32 या आकड्यावरती. 32 रन्स, 32 धावा या धावफलकावरती आपण बघतोय. चांगली बॅटिंग आता मात्र करावी लागेल. ओहो, यावेळी पहा काय चतुराई आहे गोलंदाजाची. 40+ हे खेळाडू आहे सर्व, मात्र पहा जो काळ होता युवा काळ, त्या काळामध्ये गाजल्यानंतर हा 40+ क्रिकेट इथं आपण बघतोय. 40+ क्रिकेट यासाठी चालू गेलं आहे कुठेतरी जे आगरी बांधव एकत्र येणं आणि या वयाच्या नुसार कुठेतरी बॉडी फिटनेस सुरक्षित राहणं, यासाठी हा 40+ क्रिकेट इथं आयोजित केलं गेलं आहे. आणि जबरदस्त कामगिरी आगरी कोळी समाजसेवा मंडळाने केले. यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला केला आहे. मिड विकेट क्षेत्राचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतोय. एक सिंगल या बॉलवरती. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन धावफलकावरती पाहायला गेला तर 33 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. अंतिम बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. चांगली स्पर्धा उत्तम मास्टर
च्या माध्यमातून अगदी चांगल्या रीतीने आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतोय. पहिला दिवस आहे. मला असं नक्कीच सकाळी समजले की काहीतरी गुपिती पारितोषिकं नक्कीच असणार आहेत या उत्तम मास्टर संघाकडून, कारण आयोजन अप्रतिम केले गेले या संघाच्या माध्यमातून. आपण पाहिला तर या ज्या ट्रॉफीज आहेत अप्रतिम ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चमचमाती ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. चार षटक पूर्ण, धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचले. अंतिम षटक मागे आहे. गोलंदाज देवेश गोलंदाजी मार्गवर आहे. आज मला वाटतं कुठेतरी घोडबंदर संघाची गोलंदाजी कमी पाहायला मिळते, कारण संदीप मला वाटतं आज टीममध्ये नाही आहे. चला, पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. टीम राई आणि टीम नवघर दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉससाठी यायचं लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, नाश्त्याची सुरुवात केली गेली. आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी समोर आपण पाहतोय मंडप आहे आणि तिथे नाश्त्याची व्यवस्था केली गेली. मिसल पाव आणि कांदा पोहे आहेत. आपण जाऊन हो फटका खेळला, हवेने चेंडू जातोय सरळ षटकारासाठी. बिग हिट, सॉरी 4 आहेत. 4 अंपायर षटकार इथे पाहायला मिळतोय. 6 धावेने धाव पळक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन अंपायर नो बॉल आहे. एस नो बॉल आणि फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल. हो अजून एक खेचलाय. सीताराम येतोय कॅच काढी, मात्र फ्री हिटचा बॉल आहे. इथे धावा पूर्ण गेल्या जात आहेत 2. आता अंतिम षटकामध्ये ज्या बॅटिंगची गरज आहे ती बॅटिंग जोसेफ करतोय. बेचाळीसावा धाव फलकावरती. विकेट आहे इथे. क्लीन एलबी इथे पाहायला मिळतोय. मिळालेली सफलता गोलंदाज देवेश या गोलंदाजाला पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 42. पहा, राई संघाची जी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये एक घड्याळ इथे आम्हाला सापडला आहे. तर कोणाचा असेल तर त्याने इथे आपली ओळख पटवून घेऊन जायचं आहे. क्वार्ट्सचा घड्याळ आहे तो. तर कोणाचा असेल तर त्याने ती ओळख पटवून घेऊन जायची आहे. राई स्पर्धेमध्ये तो घड्याळ सापडला गेला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आहे. राय स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत आहे. धावचीच्या रूपाने इथे गडी बाद होईल, मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली. वेलकम संदीप पाटील यांना आपण इथे बघतोय. अग्रगणी समाजसेवा मंडळाचे उपखजिनदार संदीप पाटील यांचं इथे आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत.
अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या धाव फलकावरती 44. 44 रन्स या धाव फलकावरती पाहायला मिळतात. अंतिम बॉल. पटापटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कॅच स्वतः कॉटन बॉलची संधी आणि अजून एक झेल पकडलाय. 44 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 45 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये ठेवलं गेलं टीम घोडबंदर या संघासमोर टीम डोंगरी तारोडी या संघाने. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. आपण दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचे लक्षात घ्या. नक्कीच ही स्पर्धा आपण आयोजित केली गेली आणि या स्पर्धेला ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केले त्या सर्व सहकार्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. गॉडविन पाटील नाखवा, त्यानंतर अलवट पाटील, स्टीवन मुंबईकर, टिंकू पाटील, पीटर धावट्या, जॅक्सन बंड्या, त्यानंतर लॉटसन बंड्या, अंकित भंडारी, त्यानंतर केनस बांड्या, जंबो नाखवा, त्यानंतर लुकस कासुगर, मिल्डर विनीस, मेरिना कन्स्ट्रक्शनचे मालक इडर पाटील, सुनील पाटील व रिपल पाटील, लेनन डिसोजा आणि त्यानंतर सिल्वेस्टर मेंडोसा, हॅरल बोर्जिस, मल्कम बोर्जिस, थॉमस ग्रेसियस, एडवर्ड गोन्साल्विस, त्यानंतर मॅक्सी नोनिस, चला आपण सर्वात प्रथम टेरी टप्पा सर इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. मी विनंती करेन केविन यांना की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आपण करायचा आहे टेरी टप्पा सरांचा. टेरी टप्पा सरांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. शुभ सन्मान इथे केला जात आहे. आमच्या मान्यवर व्यक्तींचा अतिथी देवो भव असं म्हटलं जात आहे आणि त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. टीम राई आणि नवघर. सिल्वेस्टर, त्यानंतर आपण अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे उपखजिनदार संदीप पाटील सरांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. मी विनंती करतोय संदीप पाटील सर आपण या, आपला शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. अग्रकुळी समाजसेवा मंडळाचे उपखजिनदार सन्माननीय संदीप पाटील सर यांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. चला राई संघ कॅप्टन आणि टीम नवघर कॅप्टन आपण यायचे. राजन भाऊ या लवकर. संदीप पाटील सरांचा शुभ सन्मान इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे सल्लागार
सिल्वेस्टर मेंडोसा सर यांचा शुभ सन्मान. सिल्वेस्टर मेंडोसा सर यांचा इथं शुभ सन्मान केला जात आहे. इट्स ग्रेट हस्ती, एक चांगले समाजसेवक डोंगरी तारोडीचे, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक टीमना सहकार्य मिळालं जात आहे. आणि आज आपण पाहिलात तर त्यांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सिडनी दिमेकर यांचा शुभ सन्मान इथं आपण करणार आहोत. सिडनी दिमेकर यांचा शुभ सन्मान इथे आपण करत असताना पाहायला मिळत आहेत. आमचे उत्तम मास्टरचे सर्व दिग्गज खेळाडू आहेत. गेविन, हेमंत भाऊ, त्यानंतर जॉन्सन. आज अगदी चांगली या स्पर्धेला मदत आणि एक चांगली मेहनत. त्यानंतर अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष राजन म्हात्रे सरांचा इथे सन्मान नक्कीच आपण करणार. तत्पूर्वी आपण अगदी टॉस करून घेऊया दोन्ही टीममध्ये. चला दोन्ही टीममध्ये आपण टॉस करतोय. मॅच ऑन ठेवायचे, लक्षात घ्या. मी विनंती करेन सिल्वेस्टर मेंडोसा सर यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचमधील टॉस, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. मॅचला सुरुवात केली गेली. एक ओव्हर संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. राय येतोय, पहिला गोलंदाजच्या मार्गवर. 45 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला आहे. 45 धावा या धावफलकावरती पूर्ण करायच्या. पाहिजे आहे राय. हो, चांगला फटका आहे. फक्त सन्मान दिलं या बॉलला. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगलने धावफलक जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना पोहोचला आहे 2 या आकड्यावरती. पहिला षटक रॉय गोलंदाजी मार्गवर आहे. ह्यावेळी अगदी पॉइंट आणि थर्ड मॅन रिझनमधून चेंडू गोलीच्या वेगाने केलाय. फरार मिळत आहेत 4 चौकार. का बॅटिंग केले गेले, काय चतुराई दाखवले, काय चमत्कारी बॅटिंग पाहायला मिळाले. 6 धावांवरती धावफलक पोहोचलाय पहिल्या 4 बॉलमध्ये. राय ओहो, मोठा फटका खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू अगदी शतरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. खूपसूरत, शानदार, वतनदार चौकार. थँक्यू डीजे चौकाराने धावफलक पुढे सरकलाय. पोहोचलाय जाऊन धावफलकावरती 10 या आकड्यावरती. पहिल्या 5 बॉलमध्ये 10 धावा पूर्ण केल्यात. चला तोपर्यंत आपण टॉस करून घेऊया. दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत.
मी विनंती करतोय सिल्वेस्टर मेंडोसा सर, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय नवगर आणि राई या दोन संघादरम्यान. या राजन भाऊ, राजन भाऊ आपण यायचं आहे. त्यानंतर राई संघ आणि आमचे मान्यवर व्यक्ती सिल्वेस्टर मेंडोसा सर, एक ग्रेट समाजसेवक त्यांच्याकडे पाहिला जात आहे आणि त्यांच्या चला कोण कॉल करतोय? नवगर संघ कॉल करतोय. हेड असं कॉल केलं गेलं आणि टेल येतोय. टीम राई संघ इथं टॉस जिंकलायत. जगदीश टॉस जिंकलायत. 5 ओव्हरची मॅच आहे. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतो इथे आणि आमचं टॅक्टिस तीच आहे. आम्ही एकमेकासमोर नेहमी खेळतो आहे. तर मला वाटतं आम्ही त्यांना कमी स्कोरमध्ये अडवण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करत. याचं आपण पाहिलात तर कसं वाटतंय या उत्तम संघाचं आयोजन आणि कसं वाटतंय या उत्तम संघाचं नियोजन? उत्तम संघाचं आयोजन मागच्या वर्षी देखील पाहिलं. काल खूप सुंदर मागच्या वर्षी पण आयोजन होतं. यावर्षी देखील खूप सुंदर आयोजन दिसतं आहे. खूप चांगलं त्यांनी ग्राउंडचं देखभाल केलेली आहे. मला वाटतं एकूण एक सांगायचं झालं तर मजा येईल इथे खेळायला. ओके सर, थँक्यू. टॉस जिंकला टीम राई संघाने आणि प्रथम तो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात प्रथम आपण कर्णधार राई संघाच्या कर्णधारांना इथे आपण सन्मानित करतोय. मी विनंती करतोय जॉन्सन यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण राई संघाच्या कर्णधाराला इथे सन्मानित करायचे. फ्रूट बास्केट दिलं जात आहे टीम राई संघाला. त्यानंतर अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राजेशजी म्हात्रे सर यांना मी विनंती करते आपण यायचं. आपले शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री राजेश म्हात्रे सर यांचं शुभ सन्मान इथे आपण करतोय. शुभ सन्मान इथे केलं जात आहे अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष राजेश म्हात्रे सरांचं. त्यानंतर आपण फ्रूट बास्केटही द्यायचे. संघाचे कर्णधारी आहेत ते नवगर संघाचे आणि त्यांना तो फ्रूट बास्केट इथे आपण देणार आहोत. वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅचकडे जातोय आपण. थँक्यू. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅक्सिवेल येतोय गोलंदाजी मार्गवर. धावसंख्या 11 वरती पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना 44 धावा पटकावल्यात. 45 धावांचं लक्ष आहे. मंदार आणि सीताराम ही जोडी मैदानामध्ये आहे. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत आपण पाहिलात तर
मॅक्सवेल या गोलंदाजाकडून हाताळली जाते. कुठेतरी ज्या धावांवरती ब्रेक लावायचा होता तो ब्रेक मात्र मॅक्सवेलने लावलाय. 4 बॉल अजूनपर्यंत या षटकातील पूर्ण झालेत. एक धाव फक्त खर्च केली आहे. ओहो, आणि त्या बॅटने खेचलाय, चेंडूला पाठवलाय लांब लचक कडक षटकार. काय फटका होता. अगदी आपण पाहिला तर आडव्या बॅटने तो खेचला होता. सीताराम आक्रमक खेळाडू आहे हा. या खेळाडूला लवकरात लवकर बाद करणं गरजेचं आहे टीम डोंगरी तारोडी या संघाला. पहा कुठेतरी जर हा फलंदाज आक्रमक रूपामध्ये आला तर नक्कीच कमी ओव्हरमध्ये त्या धावा पूर्ण करायची ताकद या खेळाडूकडे आहे. नाव आहे सीताराम. हा सीताराम घोडबंदर संघाचा खेळाडूच नाही आहे तर अगदी ब्रँड आहे. आक्रमक खेळाडू आहे, आक्रमक खेळाडू आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 वरती जाऊन पोहोचले. 18 रन ऑन बोर्ड. अठरा धावा धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने बॅटिंग करतोय. 44 धावा या धावफलकावरती बॅटिंग करत असताना लावल्या गेलेत आणि 45 धावांचं आव्हान 2 ओव्हरमध्ये 9च्या सरासरीने बॅटिंग पाहायला मिळाली. फ्रँक येतात क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्गवर. स्ट्राईक एंडला आपण बघतोय सीताराम. अगदी नावामध्येच राम आहे आणि त्याच प्रकारची बॅटिंग सीतारामच्या माध्यमातून केलं जात आहे. त्या बॅटिंग या खेळाडूची आम्ही राई या मैदानामध्ये बघितली होती. एक जीवनदान आणि त्या जीवनदानानंतर ती आक्रमकता ठासून दाखवून दिली होती टीम घोडबंदर संघासाठी सीताराम याने. फ्रँक यावेळी गोलंदाजी मार्गावर आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. अपील केली गेली आहे. गडी बाद होण्याची शक्यता. मंदार याला परतावा लागेल. पहिल्याच बॉलवरती गडी बाद होतोय. विकेट गमावला टीम घोडबंदर संघाने. ऐकू एक छोटंसं संगीत. वेळ देऊया आमच्या डीजे मास्टर यांना. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण बघतोय उत्तन मास्टर्स आयोजित ही या अग्रकुळी समाजसेवा मंडळ अंतर्गत ही 9वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. ओहो, फटका खेळलाय. फटका फसलाय. मात्र का हा झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही.
हा झेल घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. पहा कुठेतरी तुम्हाला आता मात्र धावा रोखायच्या, प्रयत्न करायचा आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर का म्हटलं जात आहे? प्रयत्न करा, प्रयत्नाला यश तुम्हाला तो परमेश्वर देईलच. मात्र त्या प्रकारचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. पाहिलं रनचा इक्वेशन आहे. मॅचमध्ये तुम्हाला जर यायचं आहे तर चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. या दोन फलंदाजांना डगआउटमध्ये पाठवणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. नेक्स्ट बॉल. पाहायचे कशा प्रकारे बॅटिंग नितीन आपण बघतो. एक हार्ड हिटर फलंदाज टीम घोडबंदर संघाचा. फार प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न आता मात्र डोंगरी तारोडी संघाला करावे लागेल. गोलंदाजी चांगल्या रीतीने हाताळली जाते, मात्र क्षेत्ररक्षकांचा साथ ही. हो हो, मोठा विकेट आहे, बिग विकेट आहे. नितीन डग आउटमध्ये परततोय. काय चेंडू हाताळलाय. वाईट सोडण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र त्याला काय माहीत होता की हा लेग स्टंप उघडायला जाईल आणि तो लेग स्टंप पूर्णपणे उखाडला गेला आहे आणि नितीनला परतावं लागतंय. थँक्यू डी जे. 21 धाव फलकावरती लागल्यात. नितीन बाद झालाय, मात्र एका साईडला अजूनही सीताराम आहे आणि त्यानंतर नवीन फलंदाज देवेश यालाही आपण बघतोय. हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. घोडबंदर संघाकडे बघायला गेलं तर बॅटिंग लाईनअप कमी नाही आहे, मात्र त्या बॅटिंग लाईनअपला तोडावी लागेल. त्या बॅटिंग लाईनअपला कुठेतरी थांबवावी लागेल. डोंगरी तारोडी या संघाला कमबॅक करू शकताय तुम्ही, मात्र स्वतःवरचा विश्वास आणि स्वतःची ती जिद्द तुम्हाला इथं सिद्ध करावी लागेल. वेलकम अगुस्तीन गोन्साल्विस सर, आपलं सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सिंगल रन मिळाली जाते. सिंगल धावफलक पुढे सरकला जातोय. 45 धावांचं लक्ष आहे. अजूनही 23 धावांची गरज आहे. बॉल बाकी असतील या ओव्हरमधले 2, म्हणजेच अजूनही 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 23चं समीकरण मॅचमध्ये पाहायला मिळतोय. 14 बॉल आणि 23 धावा. वेळ जास्त खर्च होतोय, कारण आपण पाहिला तर पहिला मॅच आपण बघतोय आजच्या दिवसातील. नेक्स्ट बॉल. हो हो, अपील केलाय. बॅट कुठेतरी चेंडू ब्रश झालाय. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचाही प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा इथे पूर्ण करताय. 2 धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 24 या आकड्यावरती. 13 बॉल आणि 21चं समीकरण मॅचमध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. हो हो, पुढे आलाय आणि या बॅटने अजून एक पाठवलाय सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
चला बॉल दिला, थँक्यू डीजे. मॅच लगेच ऑन करा, कारण आज आपण पाहिलात तर पहिलं मॅच आपण खूप लेट चालू केलं आहे. 12 वाजून 58 मिनटं झालीत पहिला मॅच संपायला. त्यामुळे विनंती असेल घाई करण्याचं काम करा, लक्ष फक्त टायमावरती द्या. त्यानंतर आपण आजच्या अंतिम दिवसातील शेवटचा बॉलही आपण चांगल्या रीतीने हाताळू शकतो आहे. पहिलाच दिवस आहे या स्पर्धेचा. आजच्या दिवसातील हा पहिला मॅच. 12 बॉल उर्वरित बाकी आहेत. धावांची गरज आहे, अजूनही 15 धावांची गरज आहे. काय ते 2 षटकार या फलंदाजाने मारले. सीताराम नाव आहे, मात्र फक्त नाव नाही आहे, तर हा घोडबंदरचा ब्रँड आहे. आक्रमकता अगदी ठासून भरले या खेळाडूच्या हातामध्ये. मनगटाची ताकद, बॅटचा एलिव्हेशन आणि बॅटचा फ्लोविंग अप्रतिम पाहायला मिळते. सीताराम नाव या खेळाडूचं आणि काय बॅटिंग करतोय. त्यावेळेस पहा फक्त पुश करतोय. त्याला माहिती आहे सीताराम समोर आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे, आणि ती काम मात्र देवेश करतोय. चतुराई दाखवली जाते. ज्या बॅट्समनच्या बॅटमधून धावा येत आहेत त्या बॅट्समनला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. 11 बॉल आणि 14ची गरज आहे. भाई या अगोदरच्या बॉलवरती तुम्हाला आम्ही अनाऊन्स केलं होतं. मॅचवरती मित्रांनो लक्ष जसं तुम्ही देत आहे तसं आमच्या आवाजावरती लक्ष देणं गरजेचं आहे. बॉलर रन इक्वेशन तुम्हाला सांगितले जात आहे. आता मात्र 10 बॉलमध्ये अजूनही 14ची गरज आहे. मॅच अजूनही कमबॅक करू शकतोय. एखादा विकेट 2 ते 3 डॉट बॉल या मॅच. हो विकेट आहे, सरळ मिड स्टंपला हा खेळाडू गाठलाय. विकेट मिळाली आहे. सीताराम इथे बाद होतोय. फलंदाज गॉन. विकेट विकेट अँड विकेट. थँक्यू. ड्रिंक ब्रेक केला गेला आहे आणि त्यानंतर मात्र विकेट कोणाचा गेला आहे? सीताराम. काय हा
ब्रेक थ्रू आहे का, का ह्या संदेश आहे का या मॅचमध्ये वापस येण्याचं. कारण सीताराम इथे बाद झाला आहे. समीकरण आपण आता पाहिलं तर 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. एखादा अजून विकेट, एखादा डॉट. संजू गोलंदाजी मार्गवर आहे आणि संजीव कमबॅक करेल काय, कमबॅक षटक हाताळला जाईल काय. टायमर ऑन आहे डोंगरी तारुडी संघ, लक्षात घ्यायचं आहे. टायमर ऑन आहे. अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल जर तुम्ही टाइम जास्त खर्च केलात. नेक्स्ट बॉल. ओहो पटका, अजून एक चान्स निर्माण केलं. काय कडक बॉलिंग हाताळली जाते. मात्र इथे पहा ऑलरेडी दुकाळ पडलाय, आधीच दुष्काळ आहे आणि त्याच्यामध्ये अजून तुम्ही 13वा महिना आणताय. मध्ये 100% तुम्हाला मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 8 बॉल मारा. हो ब्लॉक मध्ये चेंडू टाकलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. फंबल झाले, चुकी केले, चेंडू जातोय. अगदी आपण पाहिला तर 3 धावा इथे धावून पूर्ण केल्यात. पण 1 धाव होती तिथे 3 धावा देत आहे. आता मी एवढंच म्हणेन की आता फक्त तुम्ही ओला ॲप बुक केलाय, ओला ॲपला ओपन केलंय, मी असंच म्हणेन. पण या प्रकारचं शतरक्षण कराल तर नक्कीच घरी जावं लागेल. तुम्हाला मेहनत करावी लागेल मित्रांनो. क्रिकेटमध्ये मेहनतीशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे. 7 बॉल आणि धावांची गरज आहे, ती म्हणजेच 9 धावा. फटका खेळला आहे, उंची जास्त आहे, लांबी कमीचा फटका आहे. फ्रँक पुन्हा एकदा चुकी करत आहेत. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जाते. या बॉलवरती मिळत आहेत 2 धावा. अंतिम 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. मॅच वा अजूनही दोन्ही संघांमध्ये आहे. वाघबीळ धमाका मी पाहिलंय आणि वाघबीळ धमाकामध्ये मी 6 बॉल 7 धावा न होताना पाहिले आहेत. मात्र या उत्तन बॉईज उत्तन संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये या पहिल्या मॅचमध्ये 6 बॉल 7ची गरज आहे. काय इथे डिफेंड केल्या जातील, काय इथे बनवल्या जातील. विकेटकडे लक्ष दिला तर घोडबंदर संघाच्या विकेट कमी आहेत. म्हणजे 6 मध्ये तुम्ही जरी 6 बनवताय बिना विकेट गमावता तरी सुद्धा हा संघ इथे जिंकू शकतोय. सहा बॉल 7 धावा. 6 मध्ये 6 जरी आल्या तरी टीम घोडबंदर संघ जिंकू शकतोय. जोसेफ येतोय गोलंदाजी मार्गावर. 6 बॉल 6 ची गरज आहे. 6 बॉल 6चं समीकरण आहे. हो हो पहिला बॉल अगदी डॉट आहे. कमबॅक केलं जाईल, कमबॅक केलं जाईल काय. आता 5 बॉलमध्ये 7चं समीकरण आहे. 6 येत आहेत तरी जिंकताय. प्रेशर आणावं लागेल. गोलंदाजी करत असताना तुम्हाला पूर्णपणे 100% द्यावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. मात्र गोलंदाजांना शतरक्षकाचं साथ ही तुषार लाभणं गरजेचं आहे. इथे गोलंदाजी चांगली हाताळली जाते, मात्र त्याच्यासमोर शतरक्षण होणंही तेवढंच गरजेचं आहे. इथे मात्र आपण बघतोय 5 बॉल 7चं समीकरण. मॅच वेळ जास्त खर्च करताय टीम.
कडक मॅच पाहायला मिळाले. अगदी प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना इथे या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 5 बॉल 7चं समीकरण आहे. 5 चेंडूमध्ये 7 धाबा 7 धाबा 5 चेंडूमध्ये काय खेळलं जाईल, मॅच जिंकली जाईल काय? टीम घोडबंदर संघ का टीम डोंगरी तारोडी संघ? नेक्स्ट बॉल जोसेफ याचा पुढे आलाय, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केलाय, सिंगल पूर्ण करताय, दुसरी धावी ती पूर्ण केली जाते. 2 धाबा या बॉलवरती. आता समीकरण बदललाय. चेंडू उर्वरित शिल्लक आहेत 4 आणि गरज आहे चेंडूंची धावांची ती म्हणजे 5. 4 बॉल आणि 5 धावा. 4 मध्ये 4 जरी बनवतात तरी विजय होऊ शकतो टीम घोडबंदर संघ विकेटच्या आधारावरती. मात्र पाहायचं आहे काय केलं जाईल, मॅच मध्ये वापसी केली जाईल का? जोसेफ इथे पहा काय केलंय, विकेट आहे. मात्र अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. आता विकेट दोन्ही संघांच्या सेम आहेत. मात्र टॉस घोडबंदरकडेच आहे, म्हणजे अजूनही घोडबंदर संघाला संधी आहे. चेंडू आहेत 3 आणि धावा करायचे 4, सॉरी 5 करायच्यात. 3 मध्ये 5 जरी 4 करतायत अजून तरी जिंकतायत. नऊ बॅट्समन भूषण येतोय. 3 बॉल आणि 5 ची गरज आहे. विकेट सेम झाल्यात. टॉसच्या आधारे अजूनही टीम घोडबंदर संघ जरी 4 धावा करतोय तरी जिंकतोय. मात्र बॉल आहेत 3. काय चमत्कारी गोलंदाजी. जोसेफ काय कमबॅक करेल काय या मॅच मध्ये? तीन बॉल 5 ची मॅच आहे. पटका खेळलाय पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगल पूर्ण करताय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण आहे आता 2 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. दोन बॉल आणि 3 धावा. मॅच मध्ये अगदी पूर्णपणे वापसी केली टीम घोडबंदर या संघाने. 2 बॉल आणि 3 धावा. मॅच अजूनही कडक आहे. अंतिम बॉल पर्यंत या मॅचचा कोणी काही सांगू शकणार नाहीये. विकेट आहे. अब टेंशन आहे भाई, अब बड़ा वाला टेंशन है. अब एक गेंद 3 रन. एक चेंडू मध्ये 3 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. खरं या मर डू ऑर डाय. एक चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी 3 धावा कराव्या लागतील. काय गोलंदाजी केली जोसेफ याने या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापस आणलाय. ही धाव का घेतली नाही देवेश याने? ही धाव येणं गरजेचं होतं, मात्र तिथे विकेट गमावला बिना धाव देता. डोंगरी तारोडी लास्ट अँड ऑफिशियल कॉल. लास्ट अँड ऑफिशियल कॉल आहे. काय मॅच पाहायला मिळते. उत्तमची स्पर्धा आणि पहिली मॅच अशी आहे. अजून 2 दिवस बाकी आहेत. मात्र पहिल्याच मॅच मध्ये अगदी आपण पाहिला तर जनरल वॉर्डमधून ICU मध्ये कन्वर्ट झालेला हा सामना आपण बघतोय. एक चेंडू आणि 3 धावा. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे. अगदी या मॅच मध्ये
पुन्हा एकदा जोसेफ याने वापसी केली आहे. एक बॉल 3 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम घोडबंदर या संघाला. देवेश आहे स्ट्राईक एंडला. एक बॉल 3 कंपल्सरी 3 धावा पूर्ण करायच्यात. पायसाय गोलंदाजाने ॲक्शन केले का? ॲक्शन जर केली असेल तर तो नो बॉल दिला जाईल. मात्र तिसरं पंच अंपायर दीपक भाऊ या आपण. चला आपण डेड बॉल इथे घोषित करतोय. पुन्हा एकदा मॅच ऑन होईल. कॅमेरामध्ये क्लिअर दिसत नाही याच्या कारणाने पंचाने डिसिजन डायरेक्ट डेड बॉल दिलाय. कमिटीने जो डिसिजन दिलाय तो डिसिजन दोन्ही टीमना मानावा लागेल. एक बॉल आणि 3 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एक चेंडू 3 धावा. नवघर संघ राजेश भाऊ
प्लेअर लिस्ट सबमिट करून घ्यायचे, लक्षात घ्या. नवघर संघ आपण प्लेअर लिस्ट सबमिट करून घ्या. टीम नवघर संघाचे कर्णधार राजेश भाऊ यांना विनंती असेल आपण या आणि आपली प्लेअर लिस्ट सबमिट करून घ्या. एक बॉल आणि 3 धावांची गरज आहे मॅच मध्ये. एक चेंडू 3 धावा. शोले पिक्चर बघितलाय का मित्रांनो? अरे सांबा कितना आदमी थे. एक गेंद 3 रन. मॅच अजूनही कडक आहे मित्रांनो. 3 धावा इथे करायच्यात, मात्र बॉल 1. हो खेचलाय आणि सरळ पाठवलाय. देवेश याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. सामना जिंकलाय टीम घोडबंदर या संघाने. क्या बात है, क्या बात है. सिद्ध केले आज देवेश याने. काय बॅटिंग केली आहे. अंतिम बॉलवरती 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना हा षटकार येतोय आणि टीम घोडबंदर संघ इथे जिंकतोय. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. आणि कोण आहे मॅन ऑफ द मॅच? ज्याने चांगली कामगिरी केली, ज्याने टीमला जिंकून दिलाय, तो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर देवेश. गोलंदाजी करत असताना 2 विकेट आणि